नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील नेतृत्वाच्या भूमिकेबाबत हालचाली वेग घेत असताना ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे। येत्या सोमवार आणि मंगळवारी सुनेत्रा पवार या मुंबईत येणार असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनीच स्वीकारावे अशी स्पष्ट मागणी त्यांच्या समोर मांडली जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे। भुजबळ म्हणाले की राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांनीच सांभाळावे असे आमचे ठाम मत आहे। केवळ वरिष्ठ नेतेच नाही तर पक्षातील महिला पदाधिकारी देखील यासाठी आग्रही आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री आणि पक्षातील प्रमुख नेता बनवण्याचा जो निर्णय घेतला तो कोण्या एका नेत्याचा किंवा एकट्या सुनील तटकरे यांचा निर्णय नव्हता, तर तो संपूर्ण पक्षाचा सामूहिक निर्णय होता असंही त्यांनी स्पष्ट केलं। एवढंच नाही तर या निर्णयावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी राजकारणातील बदलत्या वास्तवाकडे लक्ष वेधले। मी शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापौर केलं होतं। 2 वेळा मी महापौर झालो, आमदारही होतो। राजकारणात पदे बदलत असतात, मुख्यमंत्री बदलतात, पंतप्रधान बदलतात, महापौरही बदलतात असे सांगत त्यांनी नेतृत्व बदलाला असामान्य ठरवू नये असा इशारा दिला। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री आणि नेता बनवण्याचा निर्णय हा सामूहिक असून त्यामागे पक्षाची एकसंघ भूमिका आहे हे पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केलं। या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।